महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक असं प्रकरण गाजतंय ज्यात फक्त एका भोंदू भावाचा चेहरा नाही तर संपूर्ण सिस्टमचं खरं रूप दिसायला लागलंय। एकीकडे महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप, दुसरीकडे मोठमोठ्या नेत्यांची नावं कुजबुजली जात आहेत आणि तिसरीकडे एक भीती, हा माणूस जिवंत राहील का, की सत्य बाहेर येण्याआधीच सगळं लपवलं जाईल। कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे सत्ताधाऱ्यांची गुपितं असतात तेव्हा त्याचा जीव हा फक्त जीव राहत नाही, तो पुरावा बनतो आणि हाच पुरावा आता नष्ट होऊ शकतो, अशी भीती सध्या व्यक्त केली जात आहे। अर्थात चर्चा आहे भोंदू बाबा अशोक खरातच्या घातपाताची। कशी, कुठे आणि का? चला सविस्तर हा विषय समजून घेऊयात। कारण आपण ज्या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत तो फक्त एक गुन्हा नाही, तो महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणारा स्फोट ठरू शकतो। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक असं प्रकरण समोर आलंय जे पहिल्या नजरेत एका भोंदू बाबाच्या गुन्ह्यापुरतं मर्यादित वाटतं, पण जसजसं त्यात खोल जातो तसतसं लक्षात येतं की ही गोष्ट खूप मोठी आहे। ही फक्त एका व्यक्तीची चूक नाही, तर संपूर्ण सिस्टीममध्ये कुठेतरी काहीतरी गंभीर बिघाड झाल्याचा संकेत देणारी आहे। कारण जेव्हा एका व्यक्तीवर इतके गंभीर आरोप होतात आणि त्याच वेळी त्याचे संबंध मोठ्या लोकांशी जोडले जातात, तेव्हा ही केवळ क्राईम स्टोरी राहत नाही, ती राजकीय आणि सामाजिक धक्कादायक वास्तव बनते। अशोक खरात या नावाभोवती सध्या निर्माण झालेलं वादळ हे केवळ लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे नाही, तर त्यामागे उभ्या राहिलेल्या साखळीमुळे आहे। तपासात समोर येणाऱ्या गोष्टी पाहिल्या तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की हा माणूस एकटा काम करत नव्हता, त्याच्याकडे प्रभाव होता, पोहोच होती आणि कदाचित संरक्षणही होतं। कारण सामान्य परिस्थितीत अशा प्रकारचे प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या काळ चालणं हे खूप अवघड असतं। त्यामुळे प्रश्न उभा राहतो की त्याला ही ताकद मिळाली कुठून? याच ठिकाणी राजकारणाची एंट्री होते। अनेक नेते, अधिकारी, प्रभावशाली लोक त्याच्या संपर्कात होते, अशा चर्चा समोर येत आहेत। आता हे सगळे लोक एकच भूमिका घेत आहेत, हो आम्ही भेटलो होतो पण आम्हाला काहीच माहीत नव्हतं। हे ऐकायला सोपं आहे पण मानायला कठीण आहे। कारण जे नेते त्यांच्याकडे जात होते ते म्हणतात आम्ही फक्त एकदाच भेटी दिल्या आहेत, ते सुद्धा यात गोवलेले असू शकतात, याची शक्यता नाकारता येत नाही। आणि असं झालं तर राजकारण्यांचा आणि राजकारणाचा विद्रूप चेहरा समोर येईल, ही शक्यता लोकांना अस्वस्थ करते आणि यामुळेच या प्रकरणाचं गांभीर्य वाढत चाललं आहे। या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं आधीपासून माहीत होतं का? काही दावे असे आहेत की हे प्रकरण मागच्या वर्षीच उघड होऊ शकत होतं, पण ते दाबलं गेलं। जर हे खरं असेल तर ही केवळ एका आरोपीची जबाबदारी राहत नाही, तर त्या प्रत्येक व्यक्तीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं, ज्यांनी त्यावेळी गप्प बसणं पसंत केलं। कारण अन्याय फक्त तो करणारा दोषी नसतो, तर तो सहन करणारा किंवा लपवणारा सुद्धा तितकाच जबाबदार ठरतो। दरम्यान तपास पुढे जात असताना एक नवीनच वळण समोर आलं। अशोक खराची तब्येत खालावत चालली आहे। ही गोष्ट साधी वाटू शकते, पण या केसच्या संदर्भात ती खूप महत्त्वाची ठरते। कारण या प्रकरणात सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे तो स्वतः आहे। त्याच्याकडं माहिती आहे, कनेक्शन्स आहेत आणि कदाचित अशी नावं आहेत जी बाहेर आली तर मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो। त्यामुळे आता एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे, तो जिवंत राहील का? काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली भीती ही याच संदर्भात आहे। त्यांनी थेट एन्काउंटरची शक्यता व्यक्त केली आहे। हे ऐकताना थोडं अतिशयोक्ती वाटू शकतं, पण या देशाच्या आणि राज्याच्या राजकीय इतिहासाकडे पाहिलं तर अशा शंका पूर्णपणे दुर्लक्षितही करता येत नाहीत। कारण जेव्हा एका व्यक्तीकडं मोठ्या लोकांची गुपितं असतात तेव्हा तो केवळ आरोपी राहत नाही, तर तो एक धोका बनतो। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ही भीती उघडपणे बोलून दाखवली आणि त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सावध राहण्याचं आवाहनसुद्धा केलं। याच कारणामुळे काही जण या प्रकरणाची तुलना आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या अशा प्रकरणांशी करत आहेत, जिथे एक व्यक्ती अनेक मोठ्या लोकांशी जोडलेली असते आणि त्या व्यक्तीच्या अस्तित्वावरच अनेक गोष्टी अवलंबून असतात। त्यामुळे इथेही तोच प्रश्न उपस्थित होतो की सत्य पूर्णपणे बाहेर येईल का, की ते अर्धवटच राहील? राजकीय पातळीवर देखील या प्रकरणाचे परिणाम दिसायला लागले आहेत। काही जणांवर आरोप झाले, काहींनी पदं सोडली, तर काहींवर अजून कारवाईची मागणी होत आहे। पक्षांमध्ये अंतर्गत तणाव निर्माण झाला आहे, प्रतिमेचा प्रश्न निर्माण झाला। कारण हे प्रकरण जितकं पुढे जाईल तितकं ते राजकारणाच्या मुळावरती येऊ शकतं। सरकारकडून कारवाईचं आश्वासन देण्यात आलंय, महिलांच्या सुरक्षेबद्दल ठाम भूमिका घेतली जात आहे, पण जनतेचा विश्वास फक्त शब्दांवर टिकत नाही, त्यासाठी कृती दिसावी लागते। आणि ती कृती किती पारदर्शक असेल, किती निष्पक्ष असेल, हेच पुढच्या काही दिवसात ठरणार आहे। आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढे 3 शक्यता स्पष्ट दिसतात। एक म्हणजे तपास निष्पक्ष होईल, पुरावे समोर येतील आणि दोषींवर कठोर कारवाई होईल। दुसरी म्हणजे हळूहळू राजकीय दबावाखाली थंड केलं जाईल। आणि तिसरी, जी सगळ्यात जास्त चर्चेत आहे, या प्रकरणाचा केंद्रबिंदू असलेली व्यक्तीच अचानक या चित्रातून गायब होईल। म्हणूनच आज या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू एकच आहे, अशोक खरात जिवंत राहणं। कारण तो जिवंत असेल तरच सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे। तो गप्प झाला तर अनेक प्रश्न कायमचे अनुत्तरित राहू शकतात।
शेवटी हे प्रकरण फक्त एका भोंदूबाबाच्या गुन्ह्यापुरतं मर्यादित नाही, हे त्या व्यवस्थेचं प्रतिबिंब आहे, जिथे सत्ता, पैसा आणि प्रभाव या तिन्ही गोष्टी एकत्र येतात. आणि अशा वेळी फक्त प्रश्न न्यायाचा राहत नाही, तर व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचाही राहतो. आता सगळ्यांच्या नजरा पुढच्या काही दिवसांवर आहेत. काय होणार, कोणाची नावं समोर येणार आणि सगळ्यात महत्त्वाचं सत्य कितपत बाहेर येणार, हेच ठरवेल की हे प्रकरण इतिहासात कसं नोंदवलं जाईल. कारण यावरच आता सध्या सत्तेत असलेल्या महायुतीचीही पुढची भिस्त अवलंबून असणार आहे. कारण जर यात महायुतीचेच नेते समोर आले तर केंद्रातून जाब विचारला जाणारच. शेवटी केंद्रातल्या सत्तेलाही यांचे दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात. सगळेच अडकले आहेत या खेळात. सत्य जिंकेल का, की सत्य गाडलं जाईल, हे येणारे काही दिवस ठरवणार आहेत. अशोक खरातची प्रकृती बघता तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणाचा शेवट कुठे जाऊन थांबेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.